आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 56व्या वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्स्प्रेड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. महाराष्ट्र राज्यात महापुराने थैमान घातले आहे. ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे. या काळात पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 2 दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे. सभासदांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचे नाते जपण्याचे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी या वार्षिक सभेत बोलताना केले. गेल्या 7 वर्षात साखर उद्योगात ऊसाच्या FRP मध्ये रुपये 2750 वरून 3560 रुपयांपर्यंत प्रतिटन वाढ झाली. मात्र साखरेची किमान आधारभूत किंमत फेब्रुवारी 2019 पासून प्रति क्विंटल 3100 रुपये इतकीच आहे. त्यामुळे गेली 3 वर्ष साखर उद्योगाकडून साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. साखर उत्पादन खप व दरामुळे साखर कारखानदारीचे आर्थिक चक्र सातत्याने अडचणीत येत आहे. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचा मोबदला वेळेत देण्यात यावा. या उद्देशाने केंद्र शासनाने साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे साखरेची आधारभूत किंमत किमान 42 रुपये प्रति किलो करावी अशी मागणी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी वार्षिक सभेत बोलताना केली. शिरोळी येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 56वी आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी या वार्षिक सभेत सहकार महर्षी गणपतराव पाटील आणि कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सभेच्या सुरुवातीस कारखान्याचे संस्थापक माजी खासदार दत्ताजीराव कदम, श्रीमंत विश्वासराव घोरपडे, माजी आमदार दलित मित्र दिनकरराव यादव, माजी आमदार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत आणि अहवालसालात दिवंगत झालेल्यांच्या नावाच्या यादीचे वाचन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केले. दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील यांनी कारखाना आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी दोन्ही विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमेकांना एकमताने हात उंचावून मंजूर केले. या सभेस व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक, संचालक गणपतराव पाटील, अरुणकुमार देसाई, श्रीमती विनया घोरपडे, अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू माने गावडे, ज्योतिकुमार पाटील, सिद्धगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संगीता पाटील कोथळीकर, अस्मिता पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे, कारखाना सचिव अशोक शिंदे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शिवाजीराव चव्हाण, रणजित शिंदे, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव, अरुणराव इंगवले, माजी सरपंच गजानन संगपाळ तसेच कारखाना सभासद, कर्मचारी, विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानून सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. SB न्यूजसाठी शिरोळहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.